तर खूप दिवसानंतर आपला कमबॅक होत आहे कारण खूप दिवसांनी अरे बापरे! खूप दिवसानंतर भांडणं पण म्हणजे मजाक मस्ती चालतच राहते गाईज. तर खूप दिवसानंतर आपण भेटलेलो आहोत आणि आमचा धिंगाणा मस्ती चालूच राहणार आहे कारण आम्ही जास्त वेळ दुःखी राहू शकत नाहीत. तर विषय असा आहे की सगळं आता आवरलंय आणि आमचे आता रेग्युलरचे दिवस चालूच आहेत म्हणजे जी पॅटची तयारी आणि तुमच्या भाऊचा अवतार एकदम खतरनाक झालेला आहे. तर मग जेवण करायला आता दुपारची वेळ होती आणि इथलं आमचं वातावरण तुम्ही बघू शकता एकदम ग्लोसम. त्याच्यानंतर मग आता आम्ही चाललेलो जेवण करायला मेसमध्ये. मेसचं जेवण वाचूनच आमचं पोट भरून जातं. पण काय करावं सर्वाइव्हसाठी खावं लागतंय. मग हे आमचं ताट बघू शकता. तर मी त्याच्यामध्ये आवळा पण ॲड केलेला आहे. दुसरीकडे मोठी माणसं आमच्यात ॲड झाली होती. जसं की म्हणजे बघू शकता तुम्ही एक परगाव प्रांती आणि एक इथला लोकलचा बॉय. मग सगळं आवरून वगैरे झालं आणि पुन्हा झाली चालू. म्हणजे धिंगाणा-मस्ती चालूच आहे. कुठेही असो आम्हाला काही गरज नाही टाईम, वेळची. चालू होतात डायरेक्ट आम्ही. जेवण वगैरे झालंय तर मग दुपारची वेळ झाली. आता जेवण वगैरे करून आम्ही मस्त रूममध्ये बसलो होतो. तेवढ्यातच मला कॉल आला होता कॉलेजमध्ये जायचं होतं. काहीतरी काम होतं. लई दिवसांनी कॉलेजच्या पायऱ्या चढल्या होत्या बरं का. मग त्याच्यानंतर कॉलेज बघू शकता खूपच शांत होतं. तेवढ्यात आमच्या सीआरची एंट्री झाली. मग आता काम वगैरे उरकलं. मी मग लस्सी घेऊन डायरेक्ट रूमवरती आलो. यांचा धिंगाणा बघितला वापस इथं चालूच होता. मग काय बसलो आता रूममध्ये आपली लस्सी मस्त घेऊन. मग लस्सी वगैरे पिलो तर इकडं बघितलं मॅच चालू होती साऊथ आफ्रिकेवर सगळ्या ऑल आयज ऑन साऊथ आफ्रिका. त्यानंतर खायचं थोडेसे क्रेविंग्स वगैरे बघितल्या. खूप महाग होतं म्हणून चहा मागितला. चहा वगैरे पिलो आणि वापस आपल्या पीस म्हणजेच आपल्या ग्राउंडकडे आलो. कारण इथंच आपल्याला सगळं शांती, वातावरण सगळं इथंच भेटतं. तर 5च्या नंतर तुम्हाला मला शोधायचं असेल तर मी इथं ग्राउंडवर पडलेला असेल. तर कारण बास्केटबॉल आपलं क्रेविंग्सच आहेत. त्याच्यानंतर मग आमचा आधी पण आज खेळायला आला होता. मग काय इव्हनिंग झाली मस्त आमच्या मॅच वगैरे झाले आणि आम्ही रूमवर येऊन धिंगाणा मस्ती वापस चालू केली. तर भेटू उद्या.